अशोक खरातच्या ट्रस्टवर सरकारी निधीचा वर्षाव झाल्याचा दावा केला जातोय। पर्यटन, पाणीपुरवठा, विकास कामांनंतर आता खनिज निधीमधून मंजुरी मिळालेली आहे। मिरगावच्या ईशान्येश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 83 लाखांचा निधी मंजूर झालाय। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काँक्रिटीकरणासाठी स्वतंत्र कार्यादेशही निघालेले आहेत। सभामंडप, भक्तनिवास, प्रसाधनगृह आणि पार्किंगसाठी सुद्धा कोटींचा निधी मंजूर झालाय। एकाच ट्रस्टला विविध विभागांमधून सलग निधी मिळाल्यामुळे पारदर्शकतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, अपडेट। यापूर्वी जर बघितलं तर पर्यटन असेल, पाणी पुरवठा असेल, या विभागांकडनं कशा पद्धतीने खरातवर निधीचा वर्षाव झालेला होता ते समोर आलेलं होतं। आता मात्र बांधकाम विभागाच्या माध्यमातून खरातवर कशा पद्धतीची कृपादृष्टी झालेली होती हे देखील समोर येते। तब्बल 83 लाखांच्या कामांच्या संदर्भाची बाब जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे खरातवर वेगवेगळे विभाग कशा पद्धतीने मेहरबान झालेले होते ते यातून समोर येते। आता ही धक्कादायक बाब ज्या वेळेला समोर आली त्यावेळेला आता बांधकाम विभागाकडनं हा निधी कुणाच्या सांगण्यावरून देण्यात आलेला होता, नेमका काय पाठपुरावा केला गेलेला होता, असे विविध प्रश्न खरं म्हणजे या सगळ्या निमित्तानं उपस्थित होत आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काळामध्ये या संपूर्ण जे खरातचं जे संस्थान होतं त्या संस्थानला कोणत्या कोणत्या विभागातनं किती निधी आला, कुणाच्या सांगण्यावरून आला आणि याबाबत काय कारवाई केली जाईल अशा स्वरूपाची जी मागणी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे। त्यामुळे येत्या काळात सरकार म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नाही, बरोबर। आणि आज सगळ्या गोष्टींमुळे आता जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा टांगती तलवार असेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि ती नाकारता येत नाही। अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी किरण।